वाल्मिकी रामायणातील कथेनुसार माता सीतेने आपले सासरे राजा दशरथ यांचे पिंडदान केले होते। देवी सीतेने बिहारमधील गया येथे फाल्गू नदीच्या काठावर राजा दशरथ यांचे पिंडदान केले होते। पिंडदानाच्या वेळी माता सीतेने फाल्गू नदी, तिथे उपस्थित असलेली गाय, केतकीची फुले आणि वटवृक्ष यांना पिंडदानाचे साक्षीदार बनवले होते। परंतु यापैकी 3 साक्षीदार खोटे बोलले आणि राजा दशरथांचे पिंडदान केल्याचे सत्य फक्त एकानेच मान्य केले। खोटे बोलणाऱ्या साक्षीदारांना माता सीतेने भयंकर शाप दिला, ज्याचा पुरावा कलियुगात पाहायला मिळतो। सीताजींनी त्यांचे सासरे राजा दशरथ यांचे पिंडदान का आणि कसे केले, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। जेव्हा श्रीराम, लक्ष्मणजी आणि देवी सीता वनवासासाठी गेले होते, तेव्हा रामजींपासून विभक्त झाल्यामुळे राजा दशरथ यांचा मृत्यू झाला। श्रीराम, लक्ष्मण आणि देवी सीता यांना याची माहिती मिळाल्यानंतर पितृपक्षाच्या वेळी तिघेही श्राद्ध करण्यासाठी बिहार गया येथे असलेल्या फाल्गू नदीवर पोहोचले। फाल्गू नदीच्या काठावर आल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धासाठी आवश्यक असलेल्या काही वस्तू गोळा करण्यासाठी शहरात गेले, तर माता सीता त्यांच्या परतीची वाट पाहू लागली। बराच वेळ झाला तरी श्रीराम आणि लक्ष्मणजी परत आले नाहीत। पिंडदान करण्याची वेळ खूप जवळ आली होती। दुसरीकडे माता सीता फाल्गू नदीच्या काठावर बसून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणजींच्या परतीची वाट पाहत होती। माता सीतेला किनाऱ्यावर एकटीला बसलेली पाहून दशरथ राजांचा आत्मा सीताजींकडे आला आणि त्यांना पिंडदान करण्यास सांगितले। माता सीता म्हणाली की ती सून असून, मुलगा असून ती पिंडदान करू शकत नाही। माता सीतेच्या प्रश्नाला उत्तर देताना राजा दशरथ म्हणाले, हे सीता, मी यमलोकातून आलो आहे। तेथे केलेल्या नियमानुसार कन्या आणि सून सुद्धा पिंडदान करू शकतात, कारण त्याही कुळातीलच आहेत। पिंडदानाची वेळ निघून गेल्यास माझा आत्मा मुक्त होणार नाही, म्हणून कृपया तू माझे पिंडदान लवकरात लवकर कर। सासरा राजा दशरथ यांचे म्हणणे ऐकून माता सीतेने दशरथाचे पिंडदान करण्याचे मान्य केले। फाल्गू नदीच्या काठावर बसून माता सीतेने मंत्रोच्चार करताना आपले पूर्वज राजा दशरथ यांना पिंडदान अर्पण केले। पिंडदानाच्या वेळी माता सीतेने पिंडदानाचे साक्षीदार म्हणून फाल्गू नदी, गाय, केतकीचे फूल आणि वटवृक्ष यांना बनवले होते। माता सीतेने शुभ मुहूर्तावर राजा दशरथांचे पिंडदान करताच त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला। काही काळानंतर जेव्हा श्रीराम, लक्ष्मण सीता मातेजवळ परत आले, तेव्हा सीताजींनी त्यांना राजा दशरथांचा आत्मा पृथ्वीवर येण्याची घटना सांगितली। सीताजींकडून हा संपूर्ण प्रसंग ऐकून श्रीराम आणि लक्ष्मण यांना फार आश्चर्य वाटले। माता सीतेला भगवान श्रीराम आणि लक्ष्मणजींच्या आश्चर्याचे कारण समजले, म्हणून तिने फाल्गू नदी, गाय, वटवृक्ष आणि केतकी फूल यांना बोलवले, त्यांना साक्ष देण्यास सांगितले। सीताजींनी या चौघांना पिंडदानाची संपूर्ण घटना श्रीरामांना सांगण्यासाठी सांगितले आणि कोणत्या परिस्थितीत राजा दशरथांना पिंडदान द्यावे लागले। पण नंतर एक विचित्र घटना घडली, जी कलियुगाशी कायमची जोडली गेलेली आहे। खरे तर 4 साक्षीदारांपैकी 3 साक्षीदारांनी त्यांना याबाबत काहीही माहीत नसल्याचे सांगितले। फाल्गू नदी, गाय आणि केतकीचे फूल यांनी खोटे बोलले की त्यांना राजा दशरथाच्या पिंडदानाबद्दल काहीच माहीत नाही, तर वटवृक्षाने सत्य सांगितले की माता सीतेने त्यांचे पिंडदान राजा दशरथांच्या आत्म्याच्या सांगण्यावरून केले होते। वटवृक्षाच्या तोंडून सत्य ऐकून माता सीतेला खूप आनंद झाला, तर इतर 3 साक्षीदाराच्या खोटेपणाने माता सीता खूप संतापले। माता सीतेला दुःखाबरोबरच रागही येत होता, म्हणून तिने खोटे बोलणाऱ्या 3 साक्षीदारांना शाप दिला। माता सीतेने रागावून फाल्गू नदी, गाय आणि केतकी फुलाला शाप दिला। सीताजींनी फाल्गू नदीला शाप दिला की तिचे पाणी सुकून ती निर्जल होईल। गाय शुद्ध असून सुद्धा मानवी कचरा खाण्यास शाप देऊन केतकीच्या फुलाला हा शाप दिला होता की कोणत्याही देवतेच्या पूजेत केतकीचे फूल अर्पण केले जाणार नाही। सत्य बोलणाऱ्या वटवृक्षाला माता सीतेने दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला। माता सीतेने दिलेल्या शाप आणि वरदानाचा परिणाम आजही कलियुगात दिसून येतो। फाल्गू नदी आजही निर्जल आहे। या नदीच्या वाळूने पिंडदान केले जाते। पूजनीय असूनही आज गायीला गवत खाण्यास भाग पाडले जाते आणि पूजेत केतकीचे फूल अर्पण केले जात नाही। त्याचबरोबर वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते। या तिघांना पाहून कलियुगातील प्रत्येक मानवाने हा धडा घेतला पाहिजे की कोणत्याही घटनेचा साक्षीदार होऊन खोटे बोलू नये। सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।